बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांना शस्त्र पुरवणारा बिश्नोई गँगचा सदस्य अनुज कुमार थापनने बुधवारी आत्महत्या केल्याचं समोर आलं। पोलीस आयुक्तालयातल्या लॉकअपमधल्या शौचालयातल्या खिडकीला सादरीच्या पट्टीच्या सहाय्याने त्याने गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली। आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आत्महत्येप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे। थापन हा बिश्नोई गँगचा सदस्य होता। गुन्हे शाखेने सोनू बिश्नोई आणि थापनला शस्त्र पुरवल्याप्रकरणी अटक केली होती। दोघंही मूळचे पंजाबचे रहिवासी। सोनू एका किराणा दुकानात काम करतो तर थापन क्लीनर म्हणून काम करायचा। दोघांनी 15 मार्चला 2 बंदूक, 4 मॅगझिन आणि 40 काडतूस हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपींना पुरवली होती। आरोपींवर मोक्का लावला असल्यामुळे हे प्रकरण गुन्हे शाखेकडून एसीपी दत्तात्रय नाळे यांच्या विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आलं होतं। आरोपी 8 मे पर्यंत पोलीस कोठडीत होते। सकाळी पोलिसांची राऊंड झाली तेव्हा थापनच्या मृत्यू संदर्भातली बाब समोर आली। थापनने दुपारी 12 ते 1 च्या सुमारास सादरीचा कोपरा फाडून त्याच्या सहाय्याने शौचालयाच्या खिडकीतल्या जाळीला गळफास लावून घेतला होता। बराच वेळ तो बाहेर आला नाही म्हणून इतर आरोपींनी डोकावून पाहिलं तेव्हा अनुज थापन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला। अनुज थापनचे बिश्नोई गँगशी थेट संबंध होते, त्यामुळे टोकाचं पाऊल त्यानं का उचललं असेल या संदर्भात चौकशीसाठी हे प्रकरण आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आले। त्यानुसार सीआयडी आत्महत्या प्रकरणाचा तपास करते आणि अन्य कैदींकडे सुद्धा चौकशी त्यांनी सुरू केली आहे। लॉकअप मध्ये एकूण 3 शौचालय आहेत, तसंच बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही यंत्रणा सुद्धा आहे। सुरक्षा गार्ड सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेत। तरी सुद्धा एवढ्या महत्त्वाच्या प्रकरणातल्या आरोपीची आत्महत्या होते कशी असा सवाल आता या संदर्भात केला जातोय।